नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत। तर चला, यासाठी काय करायचे, कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये असा कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा। त्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। याचीच आपल्याला पेस्ट वापरायची आहे बघा ग्रेव्हीसाठी। आणि हा पनीर बटर मसाला आपल्याला सेम हॉटेल स्टाईल करायचा आहे। तर पहा, आपला कांदा मस्त सॉफ्ट झालाय आणि त्याचा कलरही पिंकिश झालाय बघा जरासा। आता वरतून थोडंसं मीठ टाकून आपण याला परतवून घेऊ, जेणेकरून तो पटकन सॉफ्ट होतो। नंतर टोमॅटोही घालू। इथं मी 2 टोमॅटोचा वापर केला आहे आणि 3 कांदा। वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकून ठेवून याला सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे, कारण याची आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा। यामुळे ग्रेव्ही एकदम मस्त बनली जाते। तर पहा, आपला टोमॅटो कांदा मस्त सॉफ्ट झाला। आता मिक्सरला याला बारीक करून घेऊया। तर पहा, अशी थिकनेस असली पाहिजे बघा त्याची, अशी पेस्ट बनवून घेऊया आपण। चला, आता आपण पनीरचेही पीस बनवून घेऊया। आपल्या आवडीनुसार छोटे मोठे जसे आवडतील तसे आपल्याला याचे पीस कट करून घ्यायचे आहेत बघा। साधारण हे पाव किलो पनीर आहे। याचे मी असे मोठेच स्लाइस करत आहे बघा, खूप छोटे पीस नाही करत। तर पहा, आपले सगळे स्लाइस बनवून रेडी आहेत पीस। आता थोडंसं तेल कढईमध्ये टाकून हे स्लाइस आपल्याला सॉटे फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप जास्त त्याला तळत बसायचं नाही। थोडासा कलर चेंज झाला की पलटी मारून दोन्ही साईडनं मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण हे पनीर डायरेक्ट ही ग्रेव्हीत टाकू शकतो, पण असे जर थोडेसे फ्राय करून घेतले ना तर त्याची टेस्ट एकदम मस्त लागते। तर पहा, आपलं पनीरही फ्राय करून झालेलं आहे। आता काढून घेऊया। आता याच कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपल्याला अमूलचं बटर त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा। इथं मी एक मोठा पीस वापरत आहे बटरचा। आता हे यामध्ये मस्त मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, तेल आणि बटर एकत्र। नंतर फोडणीसाठी कढीपत्ता, आलं लसूणची 1 चमचा पेस्ट टाकलेली आहे बघा। आता हे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं पेस्ट कांदा आणि टमाटरची, ती पण त्यामध्ये व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया। हे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे। जेवढं प्रॉपर हे शिजलं जाईल तेवढी आपली ग्रेव्ही भारी होणार आहे। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे लाल चटणी टाकलेली आहे बघा। अर्धा चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे। आता हे आपण घरगुतीच मसाले यामध्ये यूज केलेले आहेत। आता व्यवस्थितपणे मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा। आणि काय नाही, सेम हॉटेल स्टाईल पनीर बटर मसालाची रेसिपी आहे बघा। अशा प्रकारे केली तर सेम तीच टेस्ट तुम्हाला मिळणार। आता आपण पनीरचे पीस जे तळून घेतले होते ते यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। यानंतर हा मी 1 मोठा चमचा पनीर मसाला यामध्ये टाकते। कुठलाही पनीर मसाला वापरला तरी चालेल। यानंतर यामध्ये पावभाजी मसाला 1 चमचा टाकायला विसरू नका। याने पनीर बटर मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते बघा। यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं त्यामध्ये आपण पाणी टाका। मी तर साधारण 2 कप पाणी वापरलेलं आहे बघा। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून 1 चमचा साखर सुद्धा स्वीटनेससाठी आपल्याला यामध्ये ॲड करूया। मीठ हे बेताने घालायचे आहे बघा चवीनुसार। यानंतर हिरवी कोथिंबीर वरतून टाकून आपण आपलं पनीर बटर मसाला रेडी आहे बघा। तर अशाच प्रकारे ही या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली तर सेम हॉटेल स्टाईल पनीर बटर मसालाची रेसिपी बनते। तर चला, स्वस्त खा आणि मस्त रहा। शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।